नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. शेअर्स जे दणदणीत तुम्हाला प्रॉफिट काढून देऊ शकतात मार्केटमध्ये, असे शेअर्स आपण बघणार आहोत, ॲनालाइज करणार आहोत या पुढच्या आठवड्यासाठी. चला तर मग सुरू करूया. जवळपास पहिला होतो रिलायन्स इंडस्ट्रीज. बघा, टोटल डाऊन ट्रेंडमध्ये स्टॉक आहे आणि डाऊन ट्रेंडमध्ये असूनही सुद्धा आपल्याला ही कॅन्डल कशी बघायला मिळाली डेलीची, जवळपास पॉझिटिव्ह आहे. काय करू शकता? बाईंगला करू शकतो का? डेफिनेटली बाईंगचा विचार करू शकतो. एक व्यवस्थित रिजेक्शन झोनच्या आसपास आहे, ब्रेकआउट झोनच्या आसपास. आता कुठली ब्रेकआउट ट्रेन आहे? जर तुम्ही इथे एक लेवल काढला, जे आजचे की आपण म्हणू शकतो शुक्रवारची क्लोजिंगची जी कॅन्डल आहे, बुलिश कॅन्डल, या कॅन्डलचा हाय जर तुम्ही इथे मार्क केला तर तुम्हाला समजेल. तर हाय मार्क करायचं कोणती रेंज? जवळपास बघा, ही लेवल जी आहे ह्या लेवलच्या आसपास जर तुम्ही व्यवस्थित पकडलं तर ही जी लाईन आहे, ही लाईन किती बघा, एक मोठी रिजेक्शन झोन आहे. त्या लेवलच्या आसपास तो टिकते. त्याच्या आधी ती लेवल जर सपोर्ट म्हणून काम केलेलं लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे ही जर लेवल ब्रेकआउट करत असेल तर बाय करू शकतो. डेफिनेटली येस, चांगली बुलिश मोमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकतं. आणि ह्याच्यावरती टिकलं तर मार्केट जवळपास येत्या आठवड्यात तुम्हाला हा स्टॉक जो आहे 1327, त्याच्यावरती आपण म्हणू शकतो एक जवळपास 1342 पर्यंत तरी हा स्टॉक तुम्हाला बघायला मिळू शकतो. त्यामुळे ही जी मुवमेंट आहे ह्याच्यासाठी तुम्ही जवळपास थोडेफार तयार राहा आणि हा स्टॉक तुम्हाला येताना चांगली मुवमेंट देताना बघायला मिळू शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, रिलायन्स नंतर आपण थेट जाऊया, ते म्हणजे कल्याण ज्वेलर्स. कल्याण ज्वेलर्सवरती एक शॉर्ट व्हिडिओ मी टाकला होता. किती जणांनी बघितला की नाही बघितला मला माहीत नाही. हा स्टॉक अक्षरशः बूम झाला आहे, अक्षरशः बूम. हे तुम्हाला क्लिअर कट बघायला मिळतं आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, ह्याच्या आधीच्या ज्या लेवल्स मी काढल्या होत्या, ठीक आहे, पण हे क्लिअर कट बूम झालेलं आहे. सो व्हॉट डू वी एक्सपेक्टेशन्स अशी आहेत या स्टॉककडून की जवळपास आता जर पुलबॅकमध्ये खाली यायचा विचार होत असेल, ठीक आहे, कारण तो रिव्हर्सलमध्ये थोडाफार पुलबॅकमध्ये येणारच. खाली पुलबॅकमध्ये आला तर आपण सेल कुठे करायचं आहे? 600च्या खाली टिकला तरच सेल करा, तरच तुम्हाला हा लो बघायला मिळू शकतो 563 पर्यंत, हे लक्षात असू द्या. काय म्हणतोय मी? 600च्या खाली टिकलास तरच सेल करा. 500 जवळपास 62-63 पर्यंत, जवळपास हा जो स्विंग लो आहे ना, इथपर्यंत तुम्हाला हा स्टॉक जाताना बघायला मिळू शकतो खाली, हे लक्षात घ्या. परंतु जर बाईंग कंटिन्यू झाली तर काय करू शकतो? बाईंग कंटिन्युटीला सरळ विषय आहे तो म्हणजे जर इथेच जवळपास सपोर्ट घेऊन एक व्यवस्थित पॉझिटिव्ह कॅन्डल ह्या लेवलच्या आसपास बनत असेल तर डेफिनेटली त्या कॅन्डलचा हाय तुटल्यास बाय करा. किंवा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हा जो स्विंग हाय आहे, जो हाय बनवला आहे 648चा, ह्याच्यावरती टिकताच तुम्ही बाईंग करू शकता. हे विचार एक लक्षात असू द्या. कोणता? कल्याण ज्वेलर्स, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर बजाज फायनान्सचा विषय केला तर बघा, स्टॉक जो आहे अक्षरशः भूमीमध्ये गॅपअप झाल्यानंतर थेट तुम्हाला चांगली मोमेंटम या शेअरमध्ये तुम्हाला बघायला मिळालेली आहे. काय आपण एक्सपेक्ट करू शकतो? इंट्राडेचा विचार करता तर तेजी कंटिन्यू झाली तर डेफिनेटली आपण बाईंग करू शकतो. जसा हा स्विंग हाय तुटेल, तो म्हणजे हाय कोणता आहे बघा, हा जो हाय आहे स्विंग हाय, जसा हा स्विंग हाय तुटेल जवळपास आपण कोणती लेवल पकडू शकतो? 1154 किंवा 1151च्या आसपास जसा स्विंग हाय तुटेल तसा बाय करा. चांगली मुवमेंट तुम्हाला वर्षा बघायला मिळू शकते. जवळपास ट्रेंड जर आपण अकॉर्डिंग टू ट्रेंड जर ट्रेड करायचं म्हटलं तर तुम्हाला जवळपास हाच जो एक पर्याय तुम्हाला बघायला मिळू शकतो. बजाज फायनान्सचा एक चांगली मुवमेंट तुम्हाला वर्षा बघायला मिळू शकते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्याचबरोबर अजून जर शेअर्स कोणते पकडायचे असतील ते ॲड करूयात. तो म्हणजे आपण इंडिगो पहिला एक शेअर बघूया. इंडिगोचं कसं झालं आहे बघा, जवळपास डेलीवरती गेल्यावर सगळं काही स्पष्ट होईल. जवळपास बघितला हा जो शेअर आहे टॉपवर गेल्यानंतर थोडाफार पुलबॅकमध्ये आला, त्याच्यानंतर ह्याच रेंजमध्ये तुम्हाला ट्रेड होताना बघायला मिळतोय, हे लक्षात असू द्या. ती रेंज म्हणजे कोणती? ही. आता रेंजच्या बाहेर पडणं गरजेचं आहे. एक निगेटिव्ह पॅटर्न जर इथे बनवलेला आहे, परंतु लो तुडेल तर सेल करायचं का? तर नाही. सेल तरी कधी करायचं आहे? 5108च्या खाली. म्हणजे जवळपास ही जी लेवल आहे, आता रेंजेस मी काढूनच ठेवतो, ते रेंजेस ही लक्षात असू द्या. मग जवळपास साईडवेज स्टॉक जो आहे हा जवळपास ही एक लेवल पकडा आणि वरची ही एक लेवल पकडा. ज्या दिशेने ब्रेकआउट आहे त्या दिशेने तुम्हाला मोमेंटम आहे, हे तुम्हाला बघायला मिळू शकते, लक्षात असू द्या. कशामध्ये? इंडिगोमध्ये. जोपर्यंत ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा विचार करू नका. पण जसा ब्रेकआउट भेटेल तसा तुम्हाला मोठी मोमेंटम बघायला मिळू शकते. ठीक आहे, त्याचबरोबर लुपिन म्हटलं होतं, इथे एक पॅटर्न होता, एक हाय तोडून जाण्याचा प्रयत्न करू शकतो, त्याच लेवलला गेलेला आहे. थोडाफार इथे निगेटिव्हचा विषय सुरुवातीत बनवता परंतु तसं झालं नाही, तरीच तो वरच्या दिशेने त्याच्यानंतर गेलेला आहे. आता जवळपास इथे एक चांगला लो बनवलेला आहे, त्याच्यानंतर हा स्विंग हाय बनवण्याचा प्रयत्न करतोय. इथून जर खाली सेलिंग कंटिन्यू होत असेल तर 2400च्या खाली तुम्ही सेल करू शकता स्टॉक. किती? 2400च्या खाली हा स्टॉक सेल करू शकता जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर. मग तुम्हाला ह्या लोपर्यंत डेफिनेटली परत एकदा टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतं. त्याच्यामध्ये ल्युपिनमध्ये, हे लक्षात असू द्या. अल्केम लॅबचा विचार केला तर लक्षात घ्या, एक रेंज साईडवेज होती, त्याच्यानंतर हा ब्रेकआउट आहे आणि त्याच्यानंतर हा जवळपास होल्डिंगचा विषय म्हणजे रिटेस्टचा विषय चाललेला आहे. कंटिन्यू बाईंग होत असेल तर 5834च्या वरती टिकताच बाईंग करा, हे लक्षात असू द्या. अन्यथा तो विषय जरा सोडून द्या. समजलंय का? काही शेअर्स व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला आणि काही शेअर काढून तुमच्यासमोर ॲनालिज करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
समजलं असेल तर लाईक कमेंट शेअरला सबस्क्राईब करा. अजून कोणते शेअर्स तुम्हाला अनालाइज करून घ्यायचे असतील ठीक आहे, तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा, ते आपण अनालाइज करूया. इथे तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद.